शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे वरिष्ठ नेते खासदार अरविंद सावंतजी आमच्यासोबत आहेत. सर, आज पहिला प्रश्न आहे की हे डिलिमिटेशनचा जो मुद्दा आहे त्यावरती सुप्रिया सुलेंचं स्टेटमेंट आलेलं आहे. शिवसेना आपली पक्षाची काय भूमिका? मला वाटतं त्यांच्या स्टेटमेंटवर आमचं स्टेटमेंट अवलंबून नसतं. त्यांनी काय दिलं मी ऐकलेलं नाही. मुळात असं आहे की तेव्हा सुद्धा अशा प्रकारचा विचार जेव्हा आला तेव्हा कायद्यामध्ये काय तरतूद आहे ती बघा ना. कोण काय बोलतं याच्यापेक्षा कागदावर काय लिहिलंय, कागदात कुठेही उल्लेख नाही ना. तेव्हा सुद्धा खोटारडेपणा केलात ना. अख्ख्या देशातल्या महिलांना खोटं सांगता. पैसे देऊन महिलांना आणलं होतं बरं का, अख्खी गॅलरी भरली होती. त्या महिलांना जरा एकदा भेटा, मिळाला फोटो तो बघा आणि तिला विचारा कुठे आली होती का तू, कोणी आणलं तुम्हाला? हां, आम्हाला 75 तारखेत हॉटेलमध्ये ठेवलं होतं. का? महिला आरक्षण बिल. मी त्याच्याच बोललो, या महिलांनाच बोललो डायरेक्ट. माझं भाषणाचं पहिलं वाक्य आहे, क्यों झूठ बोलते हो. महिला आरक्षण का बिल तो कब पास हुआ था? महिला आरक्षण के बिल के आड़े आकर आप ये डिलिमिटेशन बिल लाना चाहते थे. कळतं का? त्यामुळे महिला आरक्षण बिरक्षण झूट आहे. ते केव्हा झालेलं बिल आहे. ते त्या दिवशी जेव्हा फटके दिले तेव्हा पास झालेलं बिल अंमलात आणण्याचा नोटिफिकेशन त्या दिवशी निघालं. इतके खोटारडे लोक आहेत हे. नाही कळत का तुम्हाला? का तुम्ही अशा गोष्टी लपवता सगळे? या गोष्टी सांगा जनतेला की ते बिल पास होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणीसाठी जी नोटिफिकेशन काढावं लागतं ते काढलं नव्हतं. ते ज्या दिवशी ही चर्चा सुरू झाली तेव्हा आरोप केला गेला, अरे तुम्ही ते मुळात आधी ते बिल तरी अंमलबजावणी केली का बघा बरं. तेव्हा त्या दिवशी रात्री 11 वाजता जुनं महिला आरक्षणाचं बिल अंमलात येईल अशी नोटिफिकेशन आली आहे. असले बंडलबाज लोक आहेत ते. कावेबाज, बंडलबाज, कपटी, कारस्थानी, आणखीन काही शब्द असतील तर सांगा. डिलिमिटेशनवर आपल्या पक्षाची काय भूमिका असेल? कशासाठी? मुळात डिलिमिटेशन कशासाठी हवंय ते सांगा. आणि जर ते हवं असेल तर त्याची कारणं कळली पाहिजेत ना. तुम्ही नक्की कसं करणार? मी तिथंही त्यावेळेला बोललेलो आहे. तुम्ही बोलता एक आणि संबंध कायद्यामध्ये एक शब्द नसतो. ते जे सांगतात ना त्यातला शब्द मला कायद्यात दाखवा. तो ज्या दिवशी येईल तेव्हा विचारा तुमचं काय मत आहे. आता बिल कुठे आहे मला सांगा ना. बिल आलंय का? बिलामधल्या तरतुदी कळल्या का? मग कशाला त्याच्यावर भाष्य करूया? आधीमुळे त्यांच्या कथनीवर करणे फरक आहे. मी तुम्हाला तेच सांगतो. कृपया तुमच्या सगळ्यांचा गैरवापर होतो यातून पहिले सावध. अर्थात ते गोदी असल्यामुळे तुम्ही सावध होऊ शकत नाही. तुम्हाला ती क्षमता नाही सावध होण्याची, सोडून द्या. तर एक प्रश्न आहे की आपल्या पक्षातून जे 6 खासदार गेले होते शिंदे गटात, त्या संदर्भात आपण लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. पण काल अमित शहांची भेट झालेली ह्या 6 खासदारांची एकनाथ शिंदे सोबत. लॉन्ड्री प्रमुखाची भेट झाली का? लॉन्ड्री प्रमुख, क्लीन चिट प्रमुख, लॉन्ड्री प्रमुख अशी पदं तयार केली पाहिजे आपण. आता आम्ही काय मुद्दे काढले त्या मुद्द्यावर एक जण तरी बोलतोय का सांगा बरं. की तुम्ही घेतलेले जे ऑब्जेक्शन्स आहेत की ही ऑब्जेक्शन बेकायदेशीर आहेत. आम्ही केलेली कार्यवाही किंवा कारवाई कायदेशीर आहे. आम्ही सांगतोय ना हे बेकायदेशीर आहे. देशाचं संविधान हीच आमची गीता आहे, कुराण आहे, बायबल आहे. त्या संविधानामध्ये आर्टिकल परिशिष्ट 10 मध्ये अशा प्रकारची कुठेही तरतूद नाही. ते आम्ही वारंवार माननीय लोकसभा अध्यक्षांना सांगतो आहोत. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. पहिलं पत्र गेलो, पहिली भेट झाली तरी सुद्धा अजून लोकसभा अध्यक्षांनी निर्णय केला नाही. याचा अर्थ त्या पत्रातले मुद्दे खरे आहेत. त्या मुद्द्यांना डावलून कसं करायचं अशा अडचणीत आहेत. म्हणून हे भटकतात इकडे तिकडे. बोलायला ठोपाय कॅरेटची टोपली, तुम्ही कॅरेटची टोपली जात कचऱ्यासारखे इकडे तिकडे भटकत राहता. कशाला गेले मग? जर आमचं पत्रामध्ये काही व्हॅलिडिटी नव्हती, अर्थ नव्हता, कायदेशीर तरतूद नव्हती, पुरावे नव्हते, तर तुम्ही गृहमंत्र्यांना भेटायला कशाला गेलात? दुसरा प्रश्न सर, शरद पवार पक्षाचे जे जयंत पाटील सर आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली. काय ह्याच्या मागे काय कारण? मला त्याच्यातलं बघा, शरद पवारांचा पक्ष आहे तो. त्या पक्षाने काय करावं हे आम्ही सांगणार का? पवार साहेबांना जे योग्य वाटतं ते करतील. त्यांचे पक्षाचे लोक आहेत. त्याच्यावर आम्ही भाष्य करणं, निर्णय एखादा झाल्यानंतर भाष्य करू. ते आत्ता भ्रमावर भाष्य करू नका. सध्या देशातल्या सत्ताधारी पक्षांना भ्रम आवडतो, सत्य आवडत नाही. त्यामुळे भ्रमावर लोकांना गडवत राहायचं आणि मूळ मुद्द्यापासून भटकवत राहायचं. हे सगळं तयार करायचं आणि रामाचं मंदिरातल्या चोरी विसरून जा. विसरा बरं, राम मंदिरात चोरी झाली ती. म्हणून आम्ही रामरक्षा करतोय, कळलं? हे राम रक्षा करण्यामागचं कारण हेच आहे की ही जी चोरी आहे ती विसरावी म्हणून हे रोज काहीतरी नवीन नाटक करतील.
सिद्धिविनायकावर आरोप केला, शेपटी गेली ना मागे पटाक्कन. दिलं ना आव्हान त्यांनी, आदेश बांदेकरांनी. काय झालं पुढं? खोटारड आहे ना. म्हणजे ते बरं झालं तर मग 4 वर्ष का गप्प होता? साधी गोष्ट आहे ना. तुमची चोरी पकडली आहे म्हणून दुसरा कसा नालायक सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही चोर आहात हे पहिलं सांगा आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. FIR नाही दाखल करत तुम्ही. मंदिरातल्या चोरीवरचा FIR दाखल करत नव्हते. बोला. एक कमिटी नेमलेली आहे सर, पण माझा एक प्रश्न बोगस आहे आहे की सर. 18 जुलैला उद्धव साहेबांचा कार्यक्रम आहे नागपूरला, रामरक्षा आंदोलन. तर उद्धव रक्षा आंदोलन आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. कशाला विरोध? विरोधक त्यांनी काही करू दे ना. आम्हाला हेच तर सांगायचं आहे की आमचं हिंदुत्व हे 52 खडी एकदम संचख आहे, सोन्यासारखं आहे. तुमचं हिंदुत्व हे भोंदुत्व आहे, असं उद्धवजीचा मस्त छान शब्द आहे. हे कसे खोटारडे आहेत. आधी रामावर श्रद्धा आहे की नाही इथपासून सुरू होऊन जाईल बरं का. माणूस व्यथित व्हायला पाहिजे हो. तुम्हाला दुःख होत नाही, तुम्ही त्याचं राजकारण करताय. आणि म्हणून दुर्दैवानं आता स्वतःच्या पायावर उभे असलेले चॅनलच राहिले नाहीत ना. प्रणव रॉय सकट सगळ्यांची वाट लावून टाकली. गोदी मीडिया काय करणार? आम्ही काही बोललो तर तुम्ही तिकडे एडिट करणार, डडाप डडाप डडाप. जेवढं सोयचं आहे तेवढं वाक्य दाखवत राहणार सारखं. अरविंद सावंतने ऐसा बोला. ठीक आहे ना. प्रश्न असा आहे की तुम्ही देशाचं वाटोळं करताय. तुम्हाला नाही वाईट वाटलं का हो? ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या पंतप्रधानांची चेष्टा झाली, भयानक चेष्टा आहे. ती मुलगी ज्या पद्धतीने बोलते ना, वार्ताहर त्यांची, ते मुद्दाम दाखवा म्हणजे कळू द्या आपल्या देशाची नाचक्की, विश्वगुरूची नाचक्की कशी होते ती जरा बघा. ती लागते आम्हाला. तो अपमान माननीय मोदींचा नाही, तो अपमान माझ्या देशाचा होतो. असा विचार करणारे आम्ही आहोत. तुम्ही निर्लज्ज आहात, तुम्हाला काहीच नाही वाटत. एक शेवटचा प्रश्न आहे सर. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते विनायक राऊत साहेब, नाही, मला त्या व्यक्तिगत विषयावर नाही बोलू इच्छित. अजिबात मी त्या विषयावर बोलू इच्छित नाही. व्यक्तिगत आहे, कौटुंबिक आहे, तो काही जनतेचा विषय नाही. धन्यवाद सर. संदीप होते अरविंद सावंत सर, त्यांचं असं म्हणणं आहे की विनायक राऊतच्या मुद्द्यावर व्यक्तिगत मुद्दा आहे, त्यावर ते बोलणार नाही. कॅमेरा पर्सन रुपेश कांबलीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.